तर एकंदरीत तुमच्या लक्षात आलंच असन, सायकल धुयची चालली गणेश दादाची तिथं. इथं प्रतीक्षा मॅडमची आमच्या रांगोळी काढायची चालली आहे. तिकडं कोंबडा कोकतोय, तो पण बाग देतोय. तर आज आहे दसरा. माझ्या पूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला येणारं वर्ष सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. काय म्हणतोय? सुखी राहा सुखी ठेवा. तो म्हणतोय मला बी नका काय करू. हो दसऱ्याचं सुखी राहा सुखी ठेवा. येस. आमची पारुशी अजून रांगोळी काढते. पाणी संपले की सांगा. पाणी संपले वरच्या टाकीतलं. लाईट येणार आहे थोड्या वेळाने, अजून बराचसा टायमिंग आहे. तर मैत्रिणींना आता मी काय करते तुम्हाला दाखवते. चला. असा मस्तपैकी झाडू घेतलेला आहे हातामध्ये. झाडू घेतलाय, अर्ध झाडून काढलं. फोन आला होता ताईसाहेबांचा, तो फोन घेतला आणि म्हणलं तर चला मोबाईल हातात आलाय तर थोडासा व्हिडिओ काढावा. मी खारीक पावडर तिथं वाळायला टाकली, खारीक वाळायला टाकली. पावडर द्यायची मला 2-3 ताईसाहेबांना म्हणून. आणि आज नानींना सुट्टी, ताईंना सुट्टी, सगळ्यांना सुट्टी येतात. मला पण सुट्टी मैत्रिणींनो. मला कामाला नाही सुट्टी, पण आता आज मला बरंचसं फरशा वगैरे पुसून घ्यायच्यात आहे. त्या सगळ्या देवांना हार करायच्यात आहेत, देवांची पूजा करायची, प्लॅन्टला हार करायचा आहे, मशनींची पूजा करायची, पुसायच्या तर पुसायच्या. सगळ्यांना दसऱ्याची हार्दिक शुभेच्छा. आणि मी आता घरात 1 मिनिट बराच पडलाय. गणेश वाटते काय माहित नाही मला. काय आता घट आज हलवत आजच्या दिवस दसरा पुस्तपर्यंत तिलांगण झाल्यावरती घट हलावते ते आमच्या इकडं. थोडं कधी मला माळा ही वर सोडत नाहीत पाण्यावर. कोण रानात ठेवतं, कोण पाण्यात सोडतं, असं असतं. चला. कंटाळा कालचं काल लई कंटाळा आलेला ना, कालची दग 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 त्याच्यामुळं ना अजून असं मी शांत आहे जरा. हे गेलं तर दुकानाची पूजा करायला, मला म्हणलं होतं चल, पण माझा सगळा मोठा लट पसारा बघून परत मला म्हणलं राहू दे, मी जातो आणि तू पूजा करून. मला अजून देवपूजा करायची. मी झाडतच इथपर्यंत आली मैत्रिणीनं. आज माझं दमाने काम चाललंय सगळं. कलर द्यायचा चाललाय मैत्रिणींनो. इथं दिला, 1 हात दिलाय त्यांनी. आणि पहिला जो कलर होता ना तोच कलर दिलाय आम्ही, लाईट कलर. हे सगळं सामान काढलं, इथं ठेवलं. अजून पतीची रांगोळी काढायची झाली ती दाखवते तुम्हाला. इथं शुभ दसरा पाऊल वगैरे सगळे तिने असं छान उमटवलं इथं. आणि इकडलं दाखवते. आता हे सगळं आवरलं, दारातलं सगळं अंगण वगैरे सगळं झाडलं. गणेशला केर भरायला लावला. आज पण गणेश केर भरू लागला मला. आणि आता पेवर वगैरे सगळे धुवून काढले. खारका तिथं वाळायला टाकल्यात इथे, मिरच्या वाळायला घालायच्यात इथं. अजून काय काय. वैभव काय करतो? इकडे या, इकडे या. बर, आता इथं चोपाळ्याला कलर द्यायचा या. कलर दिल्यावर तुम्हाला दाखवते भाऊजींनी त्यांनी. हे सगळं चकाचक झालं. काय म्हणताय त्या? कधी टाकायचं, आज का उद्या? उद्या ना. हा, उद्याच घट उठवतात, आज नाहीत काढत, आज नाहीत टाकत घट. धुती की आता त्यांना आंघोळ्या ही घालते, हार करते, आंघोळ्या घालते, सगळं करायचंय. पण आधी ही घरातलं दारातलं आवरलं. हिथलं लवलं किती कागद वाऱ्याने आली माहितीये का? आता झाडलंय मी. तेव्हा तिथं 1, इथं 2, इथं 3 आणि हो का इथं 1 4. हे अशी ना मी फक्त कागद उचलायलाच असते. दिसतात का? इथं कागद नव्हता, हा वाऱ्याने आला. म्हणजे
असं लाजा बी वाटत नाहीत कागद टाकाय की बाबा आपण कागद कशी टाकावती वाऱ्याने कागद जातात ती हो का 1 2 3 4 आणि 5 आ हा आता मला उपास आहेत की जाणायचं परत ना 5 दिवस हा करते बर हा बर हा नाणी आव तिथं ओलय की हे तर वाळलेल्या जागेवर हे करा इकडलं सगळं झालं आणि फक्त पेवर झाडून जमत नाही तर हे झाडाचा पाला पडतोय ना त्याच्यामुळे हे पण सगळं झाडावं लागतं लांबपर्यंत असं पलीकडून सगळं झाडून काढलं मग इथला परिसर स्वच्छ दिसतो या त्या हो की तर कोण्या काय ना कसं बोट उमटावले ती बघितली का हो का किती हुशार आहे ती व 3-4 जागेवर हो का पोरं खेळताना करतात मांजरान नाही काय माहिती कशाने केलंय बघा की काहीतरी लावलंय काळ काय माहिती नाही तर पोरांनी असं गणेशने ह्यांनी ओढलं तरी असं इकडे एक हात दिलाय आणि आता तर आता मैत्रिणींनो झाडाच्या वरची करंजाची पानं तोडली इथं मस्तपैकी अशी फुलं घेतली हा देवाचा हार आणला असाच पॅटर्न बनवायचा आहे आपल्याला तर तसाच बनवायचा देवांना सगळ्या देवांना बनवणार तुम्ही फक्त बघा नसतं हिरबळ आज फुलेवालीच होणार आहे मी आणि खरंच फुलवाली मी माझ्या बापूंच्या इथं ना मी पहिलं हारच वावायची माझ्या आईच्या इथं मी हारच वावायची एक गजरा वावला की बापू मला 10 गजरं वावलं की मला 2 रुपये द्यायचं त्यावेळेचं 2 रुपये म्हणजे आताच देते 500 रुपये तुला किती देते तुझं पप्पा मी पॅकिंग केली की मला मॉइश्चरायझर येतात परत पॅकिंग केली की मला फेस वॉश येतं परत केली की कपडे येतात असं मला येतं आणि आज मला प्रतीक्षा आमची डाळ कांदा खायला करणार आहे कसला कांदा डाळ कांदा चला घेऊ आपण हार वळून पडदेशीरनं पुढचा भाग तुम्हाला लवकरच येईल किती ग माझ्या बाळाने हार वळवलं सोन्यासारखं बाळ माझं बारकूचा हार दाखव की देव तुळजापूरच्या आईला वळवलेला मूर्तीला दाखव कसं वळवलंय बाई कुठं शिकलं तू तू काय म्हणला मग मला हार शिवून दे की बरं उभा राहा कसा वळवल्यात दाखव सगळं जा आता घरात घेऊन देव बापाला आणि जा तर हे असं 5-6 वळवलं देवांना सगळ्या आता वळते मशनीला मैत्रिणींना इथं बघू शकता आणि मग दरवाजाला वावायचा गणूला माझा आता हार वळतोय हा नाही होत आणि मैत्रिणींना पोतं संपलं तरी मला मिरच्या टाकवायचं ध्यानात नाही आलं 2-3 दिवसापूर्वी आणलेल्या तर ह्या मिरच्या आहेत बघू शकता तरीची मिरची पावडर आहे कलर लक्षात येतच असून तुमच्या कलरवरनं क्वालिटी कशी आहे ती आणि इकडं तोपर्यंत भाऊजींचा ह्यांचा कलर देऊन झाला बंगल्यापेक्षा हीच देतनं दिसायला लागले आता अजून दरवाजाला द्यायचा आहे कलर आणि इथं वरती हार लावला माझा नंबर घ्या 9657480033 आहे मनीषा मसाले बारामती तिकडं दरवाजाला कलर द्यायचा चाललाय ना का झाला देऊ दिला वय ओके हां इकडला दरवाजा पण असा मस्त रंगवलाय सुंदर मशिनीला पण दिलाय कलर मैत्रिणींना ह्या आणि मस्त दिसायला लागलं एकदम अजून बऱ्याचशा दरवाजांना द्यायचं आहे तुम्हाला मी दाखवते किचनच्या दरवाजाला पण द्यायचं आहे आणि ह्याला आतनं पण दिलाय वाटतं मी हळूच जाते आतनं हात लागला आणि ही जी डिझाईन आहे ना गुलाबाच्या फुलांची लेझर कटिंगची ही आपल्या दुकानामध्ये विकायला असते पाहिजे ना अशा डिझाईनी मिळतात ज्यावेळेस कलर देतो ना त्यावेळेस ही एवढी सुंदर दिसते आणि ह्याला आपण काच टाकली तरी चालते नाही टाकली तरी चालते आपल्याला दरवाजावर न उघडता पण बाहेरचं सगळं दिसतं त्याच्यामुळं
आणि आता काय इकडलं तर तुम्हाला मी रात्री दाखवलंच कलर दिलेला. आता फक्त काउंटर पुसून घ्यायचं आहे मला. आणि आता ह्या दरवाजाला कलर द्यायचा आहे, परत ना ह्याला द्यायचं आहे, ह्या शिडीला ह्याला पण द्यायचं आहे. असं एकदम फ्रेश वाटतंय. आता मशनीला सगळ्या फुलं ठेवती सगळ्या मशनीला आणि मग पूजा करते. इकडलं सकाळी सगळं झाडून काढलं, ही पण स्वच्छ केलं सगळं. खराटा अजून तिथंच आहे. आता भारी दिसायला लागले एकदम. चोपाळ्याचा कलर दिलेला तुम्हाला दाखवते. गणेश चांगला कर हार, मी तर देवांची पूजा करते. ती त्याच्या सायकलीला हार बनवतोय, वाकडा तिकडा कसा का बनवून आपण शिकन. इथं चोपाळ्याला तोपर्यंत कलर देऊन झाला. अजून पाईपाला ह्याला द्यायचा आहे. ह्याला दीदीच्या 5व्या बड्डेला बनवलेला चोपाळा आहे हा. आता दीदी बघा 2010 मध्ये चोपाळा बनवलेला आहे. त्याला आताशी कलर देतोय आम्ही. पावडर कोटिंग केलं तर त्यामुळे त्याचा कलरच गेला नव्हता. पावडर कोटिंग म्हणजे तुम्ही म्हणसान काय तर ती भट्टीमध्ये कलर दिला जातो. ह्याचा एक हात देऊन झालाय, आता दुसरा हात द्यायचा आहे अजून. चला तोपर्यंत आता मी इथं ना माझ्या सगळ्या देवबाप्पांची पूजा करून घेते. म्हणजे त्यांना जे हार बनवलेत ना हे हार काढते आणि दुसरे हार घालते आणि सगळं नीटनेटकं करते. देवांची पूजा करून झाली, सगळ्यांना हार घालून झालं. इकडं आई साहेबांना पण बघा कसा हार केलाय मी. आता जेवण करायचंय मैत्रिणींना, भूक लागली आणि मग बाकीच्या कामाला लागायचं. हार कसं ववलेत नक्की सांगा कमेंट करून. तुम्हाला आवडलं का? घरी पण मला येतात ववता. आणि घट आपला एवढा उगवलेला आहे. आज नाहीत घट हलवत, म्हणजे पाण्यात टाकत नाही तर उद्याच्याला सकाळ. आता निवडा झाडू नाही ना लागत. आव काय म्हणताय? मारायचं असलं की मारा. शुभरात्री माझ्या मैत्रिणींनो. आता किचनमधलं हे सगळं परत न जशाच तसं सामान लावून झालं. इकडे दरवाजाला कलर दिला भाऊजींनी ह्यांनी. माझे दीरच होते ते कलरला आलेले. आणि हे परत ना सगळं आणि वरती हाय असं पुसून हे करून ठेवलं. पडदे लावून घेतले. इथलं हे सगळं चकाचक करून घेतलं सगळं. इथं पण भिंतीला ह्याला कलर देऊन घेतला. दीदीने मटकी ठसकावली. दीदी मटकी ठसकती या. आणि इकडं हॉलचं पण हाय असं परत सगळं करून घेतलं. अजून काम राहिलंय. ही वरचं मला दाजी पुसू लागत होतं. आणि खालचं कशाची कुलपाची चावी काय माहिती, पोरांनाच माहिती असं. अयो अक्कल बंद झाली माझी तर. मग कसं करायचं? हा मी ही तर रांगोळी झाकून ठेवली पाऊस यायला लागला म्हणून. सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अजून तिथं कलरचं डबं ती पडल्यात इथं सगळं ती गोळा करायच्यात इथं. इकडं माझी छकुली काय करते का? इकडं कलर वगैरे देऊन झाला. इकडं बघू शकता हे असं दिसतंय. इकडं पूजा केली सगळ्याची. फक्त ना ही राहिली होतं आपट्याची पानं राहिली होती आणायची. ती दाजींनी आता येताना आणली. सोनं आजच्या दिवशी सोनं म्हणते ती. ही सामान परत हिथं आणून ठेवलं हाय असं सगळं झाकून ठेवलंय. ही आता लाईटी जवते ना. आणि कसं दिसतंय नक्की सांगा कमेंट करून. सगळ्याची पूजा केली मी, सगळ्या मशनींची केली. इथं ह्या मशनीची केली, इकडं कांडोतात्याची केली, इकडं ह्या गॅसची सुद्धा केली, ह्या मशनीची केली. सगळ्यांची पूजा वगैरे करून आता टोपा लावून द्या दीस पप्पा.
रुबा कसं वाटतंय नक्की सांगा. चकाचक झालंय सगळं. टोपा लावता ना, द्या लावून. का सकाळ लावताय? चावी सापडली का? मग कुलप कशाला लावताय? चावी हुडकायची आधीच. मग चावी नाही म्हणलं इथं हुडकायची ना. गणेश चावी कुठे? ड्रावर मध्ये ना. आधीच लाईटी जावताय तुम्ही. त्याचं काय? जा चावी हुडायचं पण कुठं? असं अवतार आहे सकाळपासून. आता जेवण करायचं. दिस पप्पाने ना पॅकिंग करायच्या आधीच लाईट बंद केली. काय गडबड. दरवाजा नाही ना लावायचा, आपल्याला पॅकिंग करायची आता. सकाळी उठलं की अजून कुठं मी वासा वासा करू. कालच्या धरणं पॅकिंग नाही, काय नाही काय नाही काय नाही. आता करावं लागेल ना पॅकिंग. सकाळ द्यायला पोस्टातलं यातलं अजून कुठं. उद्याच्याला नवीन वर्षाचं उठलं की परत ना मी लगेच बसायचं वासा वासा करत. दाजींचा कालवा असतो माझ्या माग. सकाळचं निघालं की आताच पॅकिंग करून घे. दरवाजाला असा हार केलाय मैत्रिणीनं. कसा केलाय नक्की सांगा कमेंट करून.